रॅली निघालेली आहे. साहेब काय सांगाल मुंबईकरांना, महाराष्ट्राच्या जनतेला आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही तुमची एवढी भव्य अशी रॅली निघालेली आहे त्यासाठी? आजचा अतिशय सुवर्ण असा दिन आहे. या दिवशी समस्त हिंदूंना अतिशय आनंदाचा दिवस आहे. आणि या दिवशी प्रतिवर्षी आम्ही एक रॅली काढतो. तशी रॅली याही वर्षी काढली. त्या रॅलीला या विभागाचे खासदार राहुल शेवाळे हे सुद्धा आलेले आहेत. आम्ही सर्व रहिवाशांना आणि नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही रॅली असते. काय सांगाल महापालिकेवरती भगवा झेंडा फडकलेला आहे. यंदाच ह्या आपल्या विभागातलं चित्र जरा वेगळं बघायला मिळालं, पण चुरशीची लढत मात्र झालेली आहे. त्या संदर्भात काय सांगाल? आजचा दिवस निवडणुकीवर चर्चा करण्याचा नाही, मला असं वाटतं समस्त हिंदूंना शुभेच्छा देण्याचा आहे. आणि त्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आज रॅलीचे आयोजन केलंय. या रॅलीला खासदार राहुल शेवाळे हे सुद्धा आले. आम्ही त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. अर्थातच आपल्यासोबत माजी खासदार राहुल शेवाळे सुद्धा उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, नवीन वर्षाच्या पहिल्या खूप शुभेच्छा. काय मुंबईसह महाराष्ट्रातल्या जनतेला शुभेच्छा द्याल आणि काय सांगते? आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपण बघत असाल की नवीन वर्षाचे स्वागत नेहमी जल्लोषाने आणि उत्साहाने होतं. ही परंपरा या ठिकाणी आमचे सगळ्या सर्वांच्या सामाजिक नेतृत्वाखाली नेहमी आम्ही नायक परिसराची परंपरा राखत आहोत. ही आपली एक संस्कृती आहे. संस्कृती जोपासण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून होत असते. सर, अर्थातच साहेबांनी, अर्थात एकनाथ शिंदे साहेबांनी नेहमीच तुमच्यावरती वेगवेगळ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत. नवीन वर्षानिमित्ताने काही वेगळी जबाबदारी तुमच्यावर आहे, कारण की राज्यसभेच्या निवडणुका सुद्धा आहेत. त्या निमित्ताने काही जबाबदारी तुमच्यावर असणार आहे? नवीन वर्षाची ही जबाबदारी संघटनेची पक्ष बांधणी आणि संघटना मजबूत करण्याची जबाबदारी सरचिटणीस म्हणून माझ्यावर आहे. आणि निश्चित रूपात शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे यश प्राप्त झालेलं आहे, नगरपालिका निवडणूक असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, त्या यश प्राप्तीमुळे शिवसैनिकांमध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे. आणि आता पूर्ण महाराष्ट्रभर संघटना मजबूत करण्याकरता आम्ही सगळेजण काम करणार आहोत. अर्थातच आपण जसं की बघितलं, महापालिकाच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस आपण खूप मोठी जबाबदारी जी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यातही पार पाडलेली आहे. आणि याच्या पुढे नेमकं तुमचं असं ध्येय काय असणार आहे पक्षासाठी? आता सर्व निवडणुका 3 वर्षानंतरच आहेत. लोकसभेची निवडणूक येणार 3 वर्षानंतर. मग या 3 वर्षात जास्तीत जास्त लोकसभेच्या सीट शिवसेनेच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून कशा जिंकता येतील याची आम्ही पूर्ण प्लॅनिंग करत आहोत. आणि संघटना मजबूत करण्यासंदर्भात, पक्ष बांधणी संदर्भात आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. धन्यवाद सर. हे होते माजी खासदार राहुल शेवाळे, त्यासोबतच माजी आमदार सदा सरवाणकर. त्यांनी सांगितलेलं आहे नववर्षाच्या शुभेच्छा आपल्या वाहिनीच्या माध्यमातून मुंबईसह सर्व राज्यातल्या जनतेला दिलेल्या आहे. आणि याच्या पुढे सुद्धा शिवसेना हा पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात कशा पद्धतीने आपल्याला बळकट करता येईल त्याच्या पुढचं पाऊल त्यांच्याकडून पक्षाच्या वतीने टाकण्यात येणार आहे. मी पुन्हा कॅमेरामॅन अवधेश कोरीसह मुंबई.